नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना आत्मा मालिक आणि जय शंकर. सगळ्यात अगोदर हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो. दुसरी गोष्ट, सगळ्यांना जय भवानी जय शिवराय. महाराष्ट्र गाजवण्याचं म्हणजे महाराष्ट्र गाजवणं म्हणणं की महाराष्ट्र सांभाळणं हे आपल्या महाराष्ट्राची काळजी करणं हे एक युक्ती लढवणं किंवा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एक सुंदर उदाहरण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणू शकतो, बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून घेणाऱ्या गोष्टी खूप आहेत. आता माझा भाऊ धारोडगाड मयूरदादा देशमुख हा नेहमी एक गोष्ट सांगत असतो की महाराजांचे चरण पकडू नका, त्यांचे आचरण तुमच्या आत्मसात करा. याची किती सुंदर, बघा ना, एक शब्दात सगळं काही आहे त्याच्यात लिहिलेलं की महाराजांचं चरण नका पकडू, त्यांचं आचरण तुमच्या शरीरात किंवा तुमच्या मनात असं जपून ठेवा. आज खूप वर्ष झाली, बरोबर, 300-350 वर्ष झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ खूप खूप काय म्हणतो ना आपण, लकीली समजू शकतो किंवा खूप सुंदर होता. कारण आज पूर्ण महाराष्ट्र सांभाळणं साधं आपल्याला आपलं घर सांभाळलं जात नाही, बरोबर की नाही. त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला. त्यामुळे त्यांना मी मनापासून मानाचा मुजरा करतो. दुसरी गोष्ट, सगळ्यात अगोदर सगळ्यांनी मला माफ करा. ॲक्च्युली बघितलं तर मला वेळ नव्हता मिळत मित्रांनो, आणि वेळ मिळण्याचं कारण म्हणजे ऑटोमोबाईल सेक्शन आहे. आणि काही ऑटोमोबाईल सेक्शनमध्ये माझे भाऊ बहिणी असतील तर त्याच्यामध्ये त्यांना माहिती असेल की ऑटोमोबाईल सेक्शनमध्ये खरंच नाही मिळत तो वेळ. आणि त्याच्यात अशी गोष्ट असते की यार, म्हणजे बघितलं तर वेळ सुट्टी नसतेच. आता रविवार सुट्टी असते, पण रविवारी पण आम्हाला भरून द्यावा लागतो. त्यामुळे नाही वेळ मिळाला. थोडी गडबडीचे दिवस होते, त्यासाठी माफ करा. लवकरच आता खूप जणांचे मला कॉलसुद्धा आले की दादा भाग 6 टाका, मी ते बघून शिकतोय. खूप आनंद होतो मित्रांनो की या माझं बघून कोणीतरी शिकत आहे. आणि बाहेर तुम्ही गेलात ना मित्रांनो की बाहेर फी वगैरे घेता, हे बघा मी सुद्धा फी घेतो, पण कलेचं काहीतरी देणं असतं. आपण म्हणतो कला, आता आपण शाळेत शिकतो, मोठं होतो, पण कला ही अशी गोष्ट आहे ना की न शिकता सुद्धा खूप पुढे येऊन जाते तुम्हाला. तसं आपण म्हणतो ना, एक नॉर्मली बघितलं तर आता ही जी गोष्ट आहे, तर मी तुम्हाला जे यूट्यूबला जे शिकवतो आहे हे मनापासून शिकवतो आहे. जसं मी क्लासेससुद्धा घेतो, ते सुद्धा मनापासूनच घेतो. फक्त एवढंच असतं की नॉर्मली ती माझी फी असते. आपण 1000 रुपये महिन्याला फी घेत असतो. संडेला क्लास असतो आपला, आणि 2 तास आपण क्लास घेत असतो. तर त्याचं काहीतरी मूल किंवा फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी घेतो. बाहेर तुम्ही बघाल मित्रांनो 3,000-3,000-4,000 रुपये घेतात क्लासेसचे, म्युझिक क्लासेसचे. आता संबळचं कोणी आमच्या नाशकात तरी शिकवत असेल की नाही माहिती नाही, बट बघितलं तर संबळ वाद्य खूप प्राचीन काळापासून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेलं आहे. बहिर्जी नाईक जे होते ते गोंधळ करायचे, त्याच्यानंतर तुम्ही ते एक ऐकलं असेल, लग्नाला चाललो मी लग्नाला चला. हे जे सुंदर असं गाणं रचलंय, त्याच्यातून समोरच्या राज्यात काय चाललंय हे बहिर्जी नाईक संबळ वाजवून किंवा असे गाणे तयार करून महाराजांपर्यंत पोहोचवत होते. तर खूप म्हणजे खूप बेस्ट होता. आता खूप वेगळा काळ आला आहे, ठीक आहे. तर चला आपण ही गोष्ट थोडी बाजूला ठेवूया. पण आता आपण सगळ्यात अगोदर येऊया आपल्या क्लासवर. तर मागच्या वेळेस भाग 5वा झाला होता, आणि 5व्यामध्ये जेव्हा वाजवलं असेल तर याच्यामध्ये भाग 5 पर्यंत आलो होतो, आणि ही गोष्ट भाग 6 मध्ये मी शिकवणार होतो तुम्हाला, ठीक आहे. तर सगळ्यांनी आता मस्तपैकी संभाळ घेऊन बसायचे.
तर याच्यामध्ये आपण काय करायचं माहिती आहे, आता ही जी बीट आहे, आता ही बीट तुम्ही कुठे ऐकली असेल हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. ही बीट कुठे वाजते, कुठे ऐकली हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा. तर आपण पुढचं घेऊ. तर याच्यामध्ये एक सिंपली असतं 2 ठेके, बरोबर. बरोबर, 2 1 2, ठीक आहे. दोन वेळा घ्यायचं, ठीक आहे. दोन वेळा बीट घ्यायची. आता याच्यात काय करायचं, उतार करायचा, म्हणजे आपल्याला असं खाली जायचंय. चार, हे 2, नंतर 4 घ्यायची, परत 2 2 4 2, लक्षात ठेवा. बरोबर, दोन्ही ठेके सोबत घ्यायचे. आपल्या सुरुवातीला मध्ये एक चाटीचा ठेका द्यायचा, 2 ठेके, परत 2 चाटीचे ठेके, नंतर मग सगळं चाटीवर आहे आपलं. लक्षात. परत एकदा सांगतो, 2 ठेके सोबत घ्यायचे. इथपर्यंत क्लिअर झालं. 2 1 2, परत चाटीवर 2 ठेके. ही जी वाजवली ही तोड वाजवली, मी तोड वाजवली. ही पण तोड तुम्हाला लक्षात आलीच असेल. जे आता मी छोटी हिंट देतो, जी भजनी गाणी ऐकत असेल त्याच्यामध्ये बीट नॉर्मली तुम्हाला येत असेलच. सो ही बीट जी आहे ती तोड मध्ये वाजवायची. आता सुरुवात करताना आपली रेग्युलर, सुद्धा घेऊ शकता. बरोबर. आता सुरुवातीला बरोबर आलं लक्षात. 2 आता डग्ग्यावर वाजवताना एक छोटा एक मोठा.
तोड आहे. ही पण एक घेऊ शकता, सिंपल एक ठेक्याची पण. ही पण ती छान वाटते पहिली. सगळ्यांनी वाजवली पाहिजे. मी आता तुम्हाला सांगितलंय, तोड पण एकदा परत एकदा सांगतो. इथे सिंगल पहिले, बरोबर. डग्गा पहिले सिंगल घ्यायचा. हे दोन आले पाहिजे. एक एक दोन तीन. आलं लक्षात येईल. ही बीट वाजवणार. एक छोटा छोटा, हा मोठा, छोटा मोठा, हे लक्षात ठेवा. छोटा हा मोठा. आलं लक्षात. तर नक्कीच हे तुम्ही बघा, शिका, आणि काय अडलं तुम्हाला सांगा. ॲक्च्युली नाही वेळ मिळाला, त्यासाठी क्षमा मागतो. सो ठीक आहे, हे वाजवा. हा भाग आपला 6वा असणार आहे. 7वा भाग लवकरच तुम्हाला मी व्हिडिओ बनवून टाकेन. ठीक आहे. चला, धन्यवाद.